स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत न्यायालयीन भरतीसाठी महत्त्वाचे 15 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? ऑप्शन आहे 1 रायगड, 2 शिवनेरी, 3 प्रतापगड, 4 सिंहगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शिवनेरी. शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. प्रश्न क्रमांक दुसरा, केळीसाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 1 धुळे, 2 नंदुरबार, 3 छत्रपती संभाजीनगर, 4 जळगाव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जळगाव. केळीसाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला जिल्हा जळगाव आहे. प्रश्न क्रमांक 3, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, 2 नागपूर, 3 छत्रपती संभाजीनगर, 4 पणजी गोवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे. पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. प्रश्न क्रमांक 4, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 1860, 2 1861, 3 1862, 4 1865. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1862. 1862 रोजी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 5, मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 4, 2 3, 3 2, 4 1. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 3. मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण 3 खंडपीठे आहेत. प्रश्न क्रमांक 6, वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने कोणत्या शहरास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 बँगलोर, 2 अहमदाबाद, 3 कोलकाता, 4 नाशिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने नाशिक या शहराला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7, आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? ऑप्शन क्रमांक 1 वि वा शिरवाडकर, 2 डॉक्टर नरेंद्र जाधव, 3 विष्णुशास्त्री चिपळूणकर, 4 ग दि माडगूळकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर नरेंद्र जाधव. डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 8, डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 दादाभाई नौरोजी, 3 विष्णुशास्त्री चिपळूणकर, 4 विठ्ठल रामजी शिंदे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विठ्ठल रामजी शिंदे. डिप्रेस क्लास मिशनची स्थापना ही विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई, 2 महाबळेश्वर, 3 साल्हेर, 4 हरिश्चंद्रगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 10, राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर, 2 अहिल्यानगर, 3 कोल्हापूर, 4 रायगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर. राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 राधानगरी अभयारण्य, 2 कर्नाला, 3 ताडोबा, 4 मेळघाट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राधानगरी अभयारण्य. राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 राधानगरी अभयारण्य, 2 कर्नाला पक्षी अभयारण्य, 3 ताडोबा, 4 मेळघाट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्नाला पक्षी अभयारण्य. कर्नाला पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 13, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 नागपूर, 2 मुंबई, 3 पुणे, 4 नाशिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुणे. पुणे या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 14, भारतात कोणत्या प्रकारची मृदा सर्वाधिक आढळते? ऑप्शन क्रमांक 1 लाल मृदा, 3 काळी मृदा, 2 काळी मृदा, 3 जांभी मृदा, 4 जलद मृदा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जलद मृदा. भारतात सर्वात जास्त जलद मृदा ही सर्वात जास्त आढळते. प्रश्न क्रमांक 15, माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 2001,
2 2002, 3 2005, 4 2006. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2005. माहितीचा अधिकार कायदा हा 2005 या वर्षी लागू करण्यात आला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.